की काही ठिकाणी असं बोलतात की गर्भवती महिलेने योगा नाही करायला पाहिजे, तर तिला प्रेग्नन्सीवरती परिणाम होऊ शकतो. मिथ असतात त्या गोष्टीच्या. आणि काही ठिकाणी सांगतात की ते केले पाहिजे. हे ड्युअल सिच्युएशन मध्ये अडकतात. तुमचं काय ओपिनियन आहे त्याच्यावरती? नमस्कार मित्रांनो, आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूयामध्ये मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपलं पॉडकास्ट हे वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतं. आजचा विषय थोडासा निराळाच आहे. या विषयाबद्दल बोललं जातं किंवा कमी ऐकलं जातं, पण माहिती घेण्याची उत्सुकता सगळ्यांमध्येच असते. तो विषय म्हणजे पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी, त्यालाच आपण काय म्हणूयात गर्भसंस्कार. या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर योगिता सत्रे मॅडम उपस्थित आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं आमच्या या मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मॅडमचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. जवळजवळ गेल्या 15 वर्षापासून आपल्या अहिल्यानगरमध्ये मॅडम वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. वंध्यत्व निवारण, इन्फर्टिलिटी, योग अभ्यास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. शिवाय योगाच्या सहाय्याने आपण वेगवेगळे आजार बरे करू शकतो. प्राणायामच्या सहाय्याने किंवा गर्भसंस्काराचे ते वर्ग देखील घेत असतात. असे बऱ्याच क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे. फक्त त्यांचं हे कार्यक्षेत्र हे आपल्या नगरपर्यंतच किंवा अहिल्यानगरपर्यंतच सीमित न राहता परदेशातही विस्तारलेलं आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहेत. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. मॅडम, बऱ्याच जणांच्या मनातमध्ये प्रश्न असतो बरं का, गर्भसंस्कार ऐकतो खरं, पण गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? ॲक्च्युली गर्भसंस्कार या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीपासून पुरातन काळांपासून आलेले हे संस्कार आहेत. जसं की आपण बघतो की फार पूर्वी राजा महाराजांचा काळ झाला, रामायण महाभारताचा जर का काळ पाहिला, हजारो वर्षापूर्वींचा जो काळ पाहिला, त्या काळापासून हे गर्भसंस्कार प्रचलित आहेत आणि त्यावेळी ते केले जात होते. जर आपण काही गोष्टी जुन्या काळातल्या ऐकल्या असतील तर राजा राणीच्या काळांमधल्या ज्या गोष्टी होत्या की राणीला प्रेग्नन्सी राहिले की आश्रमात नेऊन सोडलं जायचं. मग त्या ठिकाणी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केले जायचे आणि मग येणारी संतती ही एक आदर्श संतती प्राप्ती राजा राणींना व्हायची. आणि मग त्याच दृष्टीने हे त्या काळात ही प्रथा प्रचलित होती. मधला काही पिरियड गेला, असा 20 ते 40 वर्षांचा पिरियडमध्ये मोठा पिरियड गेला, त्यामध्ये ही पद्धत लोप पावत गेली. बरोबर. म्हणजे आधुनिकीकरण होत गेलं आणि लोकांना ह्या गोष्टींचा, संस्कारांचा विशेषतः विसर पडत गेला. आणि त्याच कारणामुळे आज आपण बघतो की आजची जी पिढी आहे ही हायपर ॲक्टिव्ह असणं किंवा मोबाईलच्या खूप आहारी जाणं किंवा वेगवेगळे जे दुर्गुण किंवा ॲडिक्शन्स आपण बघतो मुलांमध्ये, तर हे गर्भसंस्कारांच्या किंवा संस्कारांच्या अभावामुळे घडत गेले. तर मग गर्भसंस्कार या शब्दाचा अर्थ जर का आपल्याला सांगायचा झाला, एक शॉर्टमध्ये आपल्याला जर का सांगायचं झाला, तर गर्भसंस्कार म्हणजे प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यातले आईच्या आणि घरातल्या सगळ्या मंडळींच्या द्वारे करण्यात आलेले काही संस्कार असतात. बऱ्याच वेळेला गर्भसंस्काराचा अर्थ फक्त प्रीनेटल योगा म्हणून घेतला जातो. म्हणजे माझ्याकडेही बरेच जण येतात तर त्यांना असं वाटतं की मॅडम रोज योगा करून घेणार आहेत. करेक्ट. तर प्रीनेटल योगा इज वन ऑफ द पार्ट ऑफ गर्भसंस्कार. ओके. की फिजिकली तुम्ही आणि तुमचं बाळ फिट राहिलं पाहिजे म्हणून आपण ते योगासनं, प्राणायाम करून घेतो. परंतु सर्वांगीण विकास म्हणजे फक्त फिजिकल लेवलवरच आपल्या बाळाचा विकास झाला पाहिजे असं काही नसतं. तर आपल्याला आपल्या बाळाचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि मग म्हणून त्यांच्यावरती संस्कार म्हणजे त्यांचं बिहेवियर आहे, सोशल बिहेवियर आहे, त्यांचा बुद्ध्यांक आहे, इमोशन्स आहे, इमोशनल लेवलला ते किती हे आहेत. तर ह्या सगळ्यांच्याद्वारे त्यांच्यावर एक गर्भसंस्कार म्हणजे एक असतं की ऑल ओव्हर डेव्हलपमेंट त्या बाळाची झाली पाहिजे, मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि सामाजिक सुद्धा. एवढा डीप थॉट त्याच्यामध्ये आहे. हां, येस. तर ह्या 5ही प्लेनवर आपण या गर्भसंस्कारामध्ये त्या गर्भवती महिलेवर काम करून घेतलं. आणि अजून एक म्हणजे मिथ असा असतो की माझ्याकडे येणारे बरेचसे ज्या लेडीज येतात प्रेग्नंट, त्या 5व्या किंवा 6व्या महिन्यात डायरेक्ट येतात, काही तर 8व्या किंवा 9व्या महिन्यात येतात. तर त्यांचा पर्पज असा असतो की 8व्या 9व्या महिन्यात जर का मी योगासनं स्टार्ट केले तर माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल. बस एवढाच हेतू काही जणांकडे असतो. बरोबर. पण माझं त्यांना हेच सांगणं असतं की तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याच्या 3 ते 6 महिने आधीपासून गर्भसंस्काराला सुरुवात केली पाहिजे. तर डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ 5 वर्षाचं होईपर्यंत हा एवढा मोठा पिरियड त्यांनी बाळाच्या संगोपनासाठी, त्याच्या किंवा तिच्या म्हणजे मुलगा किंवा मुलगी जी काय असेल त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी दिलं पाहिजे. म्हणजे जसं की आपण एखादी बिल्डिंग बांधतोय, बरोबर, तर त्याचं फाउंडेशन आपण किती मजबूत करतो की आपल्याला 10 मजली बिल्डिंग बांधायची आहे तर आपण फाउंडेशनला खूप जास्त वेळ देतो. तुम्ही पाहिलं असेल बिल्डिंग इमारत बनताना आपण फाउंडेशन बनायलाच खूप स्ट्रॉंग असेल तर तेवढी ती इमारत उंच व्यवस्थित, नंतर मग बिल्डिंग बनायला काही जास्त वेळ लागत नाही. तर त्याच प्रकारे गर्भसंस्कार म्हणजे फाउंडेशन आहे. हो, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे हे
आपण जे म्हणतो की फक्त गर्भसंस्कार ते आधीपासूनच सुरुवात व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची. मग ह्यामध्ये एक गोष्ट असते की 3 ते 6 महिने आधीपासून का गर्भसंस्कार म्हणजे गर्भवती महिलांसाठी असतात ना. तर ह्याचं कारण हे आहे की कपलवर आपण त्या गोष्टी करतो. म्हणजे 3 ते 6 महिने आधीपासून आपण बीजशुद्धी करतो. म्हणजे एक गर्भ कधी तयार होतो की मेल कडून आणि फिमेल कडून स्पर्म आणि ओवम जेव्हा एकत्र येतात आणि त्यावेळेस फर्टिलायझेशन होतं. बरोबर. तर त्यावेळेस जर का आपण एखादं जर का झाड आपल्याला पेरायचं म्हणजे आंब्याचं झाड आपल्याला लावायचं समजा, तर आपण काय करतो, एक उत्तम बीज घेतो. करेक्ट. समजा केशर आंबा आपल्याला लावायचं तर उत्तम बीज घेतो, त्याला उत्तम सॉईल वगैरे सगळ्या गोष्टी वेळ देतो. सो त्याही वेळेस मग जेव्हा तुम्ही एक ह्युमन बॉडीपासून एक नवीन ह्युमन बॉडी तयार होतीये, तर मग त्यावेळेस ते किती उत्तम बीज असलं पाहिजे. बरोबर. मग म्हणून 3 ते 6 महिने आपण यांचा आहार विहार, दिनचर्या, बुद्धी, मन आणि शारीरिक स्वास्थ्य ह्या सगळ्यावरती आपण ह्या कपल्सचं काम करून घेतो आणि त्यावेळेस त्यांना एक उत्तम बीज आपण त्यावेळेस पेरायला लावतो आणि त्यापुढे मग त्यांचा प्रेग्नन्सी राहिल्यानंतरचा पुढची जर्नी चालू होते. म्हणजे हे आपण पाहतो, पण हे सायंटिफिकली पण तेवढंच प्रूव्ह आहे का? येस. आता आपल्याकडे WHO किंवा बरेचसे काही सायंटिफिक सायन्स हे सांगतं की तुमचं बाळ जे आहे ते आता समजा गर्भवती महिला आहे, 5व्या महिन्यात असं म्हणतात म्हणण्यापेक्षा 5व्या महिन्यात बाळाचं मन तयार होतं. बाळाला भाषा माहिती नाहीये. म्हणजे एखादी जापनीज स्त्री माझ्याकडनं गर्भसंस्कार करून घेते, तर त्या ठिकाणी ते बाळ जापनीज खूप इझिली बोलायला लागतं. ही इंडियन कपल असलं तरी सुद्धा त्यांचं होणारं बाळ जापानमध्ये लहानपणीपासून गर्भापासून असल्यामुळे काय करतात, जापनीज लवकर चांगले बोलायला लागतात. तर ह्याचं कारण काय की लँग्वेज ही आपण ऐकून बाळाला यायला लागते. करेक्ट. घरात महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये मराठी मुलं चांगले बोलतात, तेच हिंदी पंजाबीमध्ये पंजाबी लवकर बोलायला लागतात. त्याचप्रमाणे आपल्याला काय आहे की बाळ हे गर्भाशयातून सर्व काही ऐकत असतं आणि बाळ इमोशनल लेवलला म्हणजे बाळाला भावना कळतात, भाषा नाही कळत. सो इमोशनली बाळ इतकं कनेक्टेड आहे आईशी की आई जेव्हा रडते तेव्हा बाळ आत रडत असतं. बापरे. आई आनंदी असते तेव्हा बाळ खूप आनंदी असतं. इव्हन काही सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आम्ही दाखवत असतो पेशंट्सला की आईला इंजेक्शन देत आहेत आणि सोनोग्राफीमध्ये बाळ करतंय. सो हे इतकं डीपर लेवलचं सायन्स आहे की इमोशनल कनेक्शन खूप चांगलं असल्यामुळे ह्या गर्भसंस्कारांमध्ये माइंडवर आणि इमोशन्सवर खूप काम केलं जातं. तर ह्याचा अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की तुम्ही IQ ऐकलं असेल. आपण मुलांना असं सांगतो की आता वर्गात 50 मुलं आहेत, तर 5 मुलं नेहमी पहिल्या 5 मध्ये पहिल्या 10 मध्ये असतात. तर मग आपण काय म्हणतो की ह्या मुलांचा IQ चांगला आहे आणि कमी अभ्यास केला तरी हे मार्क पडणारच आहेत. बरोबर. आणि तुम्ही जर का पॅटर्न पाहिला काही मुलांचा, आता तुम्ही अकॅडमिक्स मध्येच आहात, तर आपण साधारण 8वी 9वी 10वीची मुलं जर का पाहिली तर ठरलेलेच मुलं पहिले दुसरे तिसरे, बरोबर, ठरलेलेच मुलं नापास होतात, ठरलेलेच मुलं मिडियम लेवलला लक्षात येत नाही बरं पाहता. म्हणजे हा काय तर IQचा रोल आहे. करेक्ट. म्हणजे तुम्ही हार्डवर्कनी थोडेफार मार्क वाढवू शकता, बट तुमचा IQ जो आहे, इंटेलिजन्स जो आहे, इंटेलिजंट कोशंट, तो फिक्स असतो. आणि तो कधी फिक्स होतो तर प्रेग्नन्सीमध्ये. सो प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासून तर 5 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात मॅक्झिमम 80% ब्रेनचा डेव्हलपमेंट कधी होतो तर प्रेग्नन्सीमध्ये. आणि मग ते आपल्याकडे एक बेबी आपण डिझाईन करू शकतो, आयडियल IQ असलेली बेबी. मग त्यावेळेस बुद्धीचा विकास करण्यासाठी काही न्यूरोसायंटिफिक रिसर्चनी प्रूव्ह झालेल्या गोष्टी आहेत. भ्रामरी प्राणायाम, ओमकार, भ्रामरी, या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मेंदूची 1000 पटीने क्षमता वाढत असते. मग काय होतं, आपण प्रेग्नन्सीमध्ये IQ वरती काम करून घेतो की IQ कसा वाढेल बाळाचा. 80% डेव्हलपमेंट जर का प्रेग्नन्सीमध्ये होणार असेल तर किती काम तिथे झालं पाहिजे. आपण डायरेक्ट 10वीला गेल्यावर काम करतो. 10वीला काम लागल्यावरती गोष्ट झाली ती. तर त्यामुळे जर का प्रेग्नन्सी पासून जर का आपण IQ वर काम केलं तर 100% बाळ बुद्धिमान होणार आहे. दुसरं म्हणजे EQ. IQ बद्दल तर आजपर्यंत सगळ्यांनी ऐकलेलं आहे. IQचे टेस्ट वगैरे पण केले जातात, बरेचसे तज्ज्ञ असतात त्यातले, ते टेस्ट करतात, ते सांगतात तुमच्या मुलाची आवड कल कुठं आहे. बट EQ म्हणजे इमोशनल कोशंट आहे. आता मी बरेचशी मुलं पाहिलेत माझ्या 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये. बरेचसे मुलं, आई वडील मुलांना पालक आणि बालकांचं आपण समुपदेशन करताना मुलांना घेऊन येतात. त्यांच्यामध्ये काय पॅटर्न असतात, ते म्हणतात की हा मुलगा इतका हुशार आहे, वर्गात पहिला नंबर येतो नेहमी, पण तो काही स्ट्रेस असेल किंवा कुणी त्याला काही बोललं किंवा बाहेर शाळेत काहीतरी भांडणं झाले तर तो हँडल नाही करू शकत. डिस्टर्ब राहतात, थोडक्यात डिस्टर्ब राहतात. म्हणजे काय, तो इमोशनली वीक आहे. भावनिक कोशंट किंवा इमोशनल कोशंट त्या मुलाचा किंवा मुलीचा वीक जर असेल तर तो कितीही बुद्धिमान असेल
तर तो नोकरीच्या ठिकाणी प्रेझेंटेशन करू शकणार नाही. बरोबर आहे. तो नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी प्रेशर हँडल करू शकणार नाही, तो लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकणार नाही. म्हणून सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे, जर तुमचा IQ जरी कमी असेल तरी तुमचा EQ जर चांगला असेल तर लाईफमध्ये तुम्ही हायली सक्सेसफुल होता शकतात. म्हणजे ही टर्म पहिल्यांदा ऐकल्यासारखी वाटते, कारण IQ बद्दल बरेच ऐकतात, IQ बद्दल EQ बद्दल म्हणजे फर्स्ट टाइम आणि EQ वर कामही केलं जात नाही. म्हणजे इमोशनल डेव्हलपमेंटवर काम केलं जात नाही. जर का प्रेग्नन्सीमध्ये गर्भसंस्काराच्या ह्या क्लासमध्ये जेव्हा आपण EQ वरती काम करून घेतो तर त्या आईवरही काम होतं. म्हणजे ऍक्च्युअली हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स आहे असं म्हणलं तरी चालेल. बरोबर. प्रेग्नंट महिला 9 महिन्यात पूर्ण चेंज होऊ शकते, कारण की आई हे एक त्यागाची मूर्ती आहे. हे आपण नेहमीच पाहिलेलं आहे की बरोबर. आई आपल्या मुलासाठी मुलीसाठी काही करू शकते. आपण हिरकणीचं उदाहरण पाहिलेलं आहे की ती 100%. रात्रीतनं कशी काय ती दरड खाली पार करून आली होती. करेक्ट. तर ती हिंमत तिच्यात कुठून आली, तर ती एक त्यागाची मूर्ती आहे की मला काय झालं तरी चालेल पण माझ्या बाळाला काही नाही झालं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून प्रेग्नन्सीमध्ये सर्व महिला हे सगळं करायला तयार होतात जे आपण सांगतो. बरोबर. आणि म्हणूनच IQ तर आहे, EQ आहे, आणि तुम्ही PQ आणि SQ बद्दलही एखाद्या वेळेस ऐकलं नसेल. नाही, PQ आणि SQ तर काय? हे 4 आपल्या लाईफमधले हे 4 गोष्टी आहेत. काम फक्त बुद्धीवरही नाही झालं पाहिजे, काम फक्त इमोशन्सवरही नाही झालं पाहिजे, काम PQ म्हणजे फिजिकल लेवलला पण झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला बघता की 10वी 12वीचा बोर्ड असतो, मुलगा मुलगी टॉपर आहे, दर वेळेस प्रिलियमपर्यंत पहिल्या नंबरला आलेला आहे, आणि तो काय होतो परीक्षेला जाऊन स्ट्रेसमुळे लूज मोशन्स लागतात, हेडेक व्हायला लागतं, पाहायला भेटते. घाम व्हायला लागतो, हायपर ऍसिडिटी होते ना, पेपर लिहू शकत नाही, होतं. आणि अनफॉर्च्युनेटली रिझल्ट खूप डाऊन येतो, आणि खूप म्हणजे खूप अपेक्षेपेक्षा डाऊन येतो. अशी मी खूप उदाहरणं पाहिलेली आहेत. म्हणजे माझ्याकडे मला घेऊन येतात असे लोक की मॅडम कसं काय असं होऊ शकतं. ऑन एन ॲव्हरेज असलेला मुलगा टॉप करतो कधी कधी. हा, होतं, पाहायला भेटतं उदाहरणं हे. फिजिकल फिटनेसवर आपण परीक्षेच्या काळामध्ये खूप चांगलं लक्ष दिलं पाहिजे. आहारावरती, निद्रा, म्हणजे मुलं असं रात्र जागतील उद्या पेपर आहे म्हणून, मग तिथं ते झोपतात कधी कधी पेपरला जाऊन. होतं त्या गोष्टी. सो 6 ते 8 तासाची सायलेंट स्लीप, तुम्हाला रात्रीची स्लीप, ते पण खूप गरजेचं आहे. मग आपण PQ वर काम करून घेतो. PQ म्हणजे आपण आईच्या आणि बाळाच्या, इथे आपण गर्भसंस्काराबद्दल बोलतोय, म्हणून आईच्या आणि बाळाच्या फिजिकल लेवलला खूप काम करून घेतलं जातं, आणि त्याचाच रोल, त्याचमध्ये योग साधनेचा रोल येतो. तर मग PQ. त्यानंतर मग आहे SQ. मग आता एक माझ्याकडे पालक एका मुलाला घेऊन आले होते, ते म्हटले की हा अभ्यासात हुशार आहे, हा प्रेशर म्हणजे इमोशनल लेवलला पण हा चांगला आहे, पण आमच्या घरात पाहुणे आली का पलंगाखाली जाऊन लपतो. म्हणजे काय आहे, तो सोशल नाही, सोशली, त्याला स्ट्रेंजर्स अँझायटी आहे, त्याला लोकांमध्ये मिसळायचं नाही जमत. जसं की आपण कोविडच्या पिरियडमध्ये बघितलं की सोशल लाईफ नव्हती आपल्याला, तर लोक असं वेड्यासारखे झाले होते की लोक आपलेच घरातले 4 चेहरे दिसतात आपल्याला, खूप डिस्टर्ब आपण झालो होतो. सो सोशल कोशंट इज इक्वली इम्पॉर्टंट, की समाजात राहायचंय त्या मुलाला, नंतर मुलाला. त्या समाजामध्ये वावरताना त्यांचं बिहेवियर, त्यांचं पॅटर्न, त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे सोशल कोशंट आहे. म्हणजे या 4ही कोशंट्सवर आपण गर्भसंस्कारात, ह्या 4ही गोष्टी म्हणजे गर्भपातळीपासूनच त्या इम्प्रूव्ह व्हायला चालू होतात. प्रेग्नन्सी पासूनच. म्हणजे प्रेग्नन्सीचा जो 9 महिन्याचा किंवा जो आपण बोललोय की अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे लोक उशिरा येतात, बट प्रेग्नन्सी राहण्याच्या 3 किंवा 6 महिन्याच्या ॲटलिस्ट 3 महिने जरी आले तर आपण ह्या 4ही लेवलवर एकदम परफेक्टली काम करून घेऊ शकतो. आणि अजून एक अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी असते की डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रियांना वेळच मिळत नाही. तो पोस्टनेटल केअर आणि पोस्टनेटल जे 5 वर्षाचा कालावधी नंतरचा आहे आपला गर्भसंस्कारांचा, आपण 5 वर्षापर्यंत त्याला गर्भच म्हणतोय, कारण की तो एक मातीचा गोळा आहे, त्याला आपण जसं पाहिजे तसं ह्या 4ही लेवलला समृद्ध करू शकतो. मग त्यावेळेस तुम्ही तो वेळ आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आपल्या सिलेबसमध्ये शिकवतो त्या बाळाला दिल्याच पाहिजेत. मग तुमचं डिलिव्हरी झाली की तुमचा रोल नाही संपलेला, तो जास्त वाढलेला आहे, तो जास्त वाढलेला आहे. आणि हे सगळं काही सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. त्यांनी 4ही टर्म जाऊन तुम्ही कुठेही गुगलवर सर्च करा, 4ही क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. आणि प्रत्येक लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत या 4ही लेवलवर काम झालंच पाहिजे. नाही, हे काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं आता? आता पहा ना, आईची मानसिकता ही बाळाच्या मानसिकतेवरती खरंच परिणाम करते का मग ह्या प्रक्रियेमध्ये? 100% परिणाम करते. आता समजा आपण काही गोष्टींचा रिसर्च करण्यात आला, म्हणजे काही असं झोपडपट्टी एरिया आहे, स्लम एरिया आहे, आणि काही उच्चभ्रू कुटुंब आहेत, तर काही फॅमिलीजमध्ये असं असतं की त्या स्त्रीचा हजबंड रोज येऊन दारू पिऊन गोंधळ करणार, मारामारी, शिवीगाळ वगैरे सगळ्या गोष्टी करणार. मग त्या फॅमिलीतले मुलं जर का तुम्ही ऑब्झर्व केले तर ते त्याच पद्धतीचं वर्तणूक करत असतात. मग आता ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो, ती गर्भवती स्त्री असते, तिला सारखी शिवीगाळ, सारखं दुःख, सारखे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये आपण तिला कसं म्हणू शकतो की तू स्ट्रेस घेऊ नको, तू दुःखी नको राहूस, आनंदी राहा, कारण आनंदी बाळ पाहिजे. तर ह्या
फॅमिलीजमध्ये जे यांचा जेव्हा सर्व्हे करण्यात आला, सायंटिफिक सर्व्हे करण्यात आला, तेव्हा असं लक्षात आलं की ह्यांच्यातही ज्यांची आई नेहमी नाराज असते तर त्या मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते नंतर, किंवा एक बंड करण्याची प्रवृत्ती वाढते, एक वडिलांबद्दलचा राग निर्माण होतो, आणि त्यामुळे मग ते एन्व्हायरमेंट खूप खराब असतं, आणि त्यामुळे ऑब्व्हियसली त्या एन्व्हायरमेंटचा परिणाम आपल्या होणाऱ्या बाळावर होणारच असतो. कारण की जसं मी सांगितलं की इमोशनली बाळ आईशी खूप जास्त कनेक्टेड आहे. आईच्या प्रत्येक इमोशन्सचा बाळावर सूक्ष्म परिणाम होणार आहे. आई करणाऱ्या प्रत्येक विचारांचा बाळावर परिणाम होणार आहे. बघा, आपण लहानपणीपासून एक कॉमन गोष्ट प्रत्येक घरात बघतो संस्कारांच्या बाबतीत जर का पाहिलं झालं तर. हिंदू असतील तर आपण देवाला नमस्कार करायला सांगतो, मुस्लिम असतील तर आपण मस्जिदमध्ये नमाज पडायला सांगतो. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपले गर्भसंस्कार फक्त कुठल्या एखाद्या ते धर्मापुरते किंवा अध्यात्मापुरतेच मर्यादित नाही आहेत, तर हे सायंटिफिक गर्भसंस्कार आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्माची व्यक्ती हे गर्भसंस्कार करायलाच पाहिजे, प्रत्येक धर्माच्या व्यक्ती एक स्त्रीने. सो ख्रिश्चन फॅमिलीजमध्ये चर्चमध्ये जातात. मग हे काय आहेत? हे बाह्य संस्कार आहेत. बरोबर. की त्यांना सांगितलं गेलं, रिच्युअल्स आहेत त्यांचे, की तुम्ही उठल्यावर रोज आंघोळ केली पाहिजे, ब्रश केला पाहिजे, वॉशरूमला जाऊन आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही घरातल्या मोठ्या, आपण काही घरांमध्ये अशी पद्धत असते की थोड्या मोठ्यांच्या पाया पडा, तुम्ही नमस्कार करा, मंदिरात जा, देवाला नमस्कार करा, किंवा चर्चमध्ये मस्जिदमध्ये जे काय असेल ते रिच्युअल्स तुम्हाला फॉलो करायला सांगितले जातात. पण इथं तुम्ही विचार कसे करायला पाहिजे हे तुम्हाला कधीच काही सांगितलं नाही कोणीच. हा, ती गोष्ट होती. बरोबर. विचारांमधल्या परिवर्तनाबद्दल कधीच कोणी बोललं जात नाही. म्हणजे तुम्ही जर का मंदिरात जाताय आणि तुमच्या मनात निगेटिव्ह थिंकिंग चालू आहे, उपयोगच नाही त्या गोष्टी. मंदिरातल्या काही किती पवित्र व्हायब्रेशन्स असतील तर तुमच्या आत ते जाणारच नाहीत, जेव्हा तुमच्या आत पूर्ण निगेटिव्हिटीने तुम्ही भरलेले आहात. मग अशा वेळेस काय होतं, काही गर्भवती महिलांचं असं असतं की घरात वातावरण चांगलंच नाहीये. मग तो आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न असतो की ह्यांना आपण आनंदी राहा कसं म्हणू शकतो. बरोबर. तेव्हा एक चांगलं मध्यमवर्गीय कुटुंब आहे, त्यांच्या घरात सगळं व्यवस्थित आहे, सासू सासरे, आई वडील, बाळाचे होणारे बाबा, म्हणजे होणाऱ्या बाळाचे बाबा, ते सगळेजण एकदम व्यवस्थित वेल टू डू एज्युकेटेड आहेत, घरात सगळं फायनान्शियली सगळं सेट आहे. अशा लोकांना खूप सोपं आहे. आणि तरी सुद्धा तिथं पण इमोशनल टर्ब्युलन्स खूप असतो. प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन्सचा प्रभाव शरीरावर असतो. काहीच कारण नसताना सुद्धा रडू येणं किंवा चिडचिड होणं, अशाही गोष्टींचा सामना गर्भवती महिलांना करावे लागतो. मग अशा वेळेस आपण आपल्या विचारांची शुद्धी कशी करायची? बाहेरचं वातावरण किंवा घरातल्या लोकांची वागणूक आपल्याला कंट्रोल नाही करता येणार, पण आपल्याला काय कंट्रोल करता येईल? तर आपलं मन आणि आपले विचार, थॉट प्रोसेस वरती वर्क होणं गरजेचं आहे. सो आपण काही ब्रीदिंग टेक्निक शिकवतो की तुम्ही त्या घटनेतनं लवकर बाहेर कसे येताल आणि काय यायचंय, तर आपल्याकडे एक स्ट्रॉंग वाय. आपलं तर आयुष्य जे झालं ते झालं, पण आपल्याला होणारी पिढी आपल्याला चांगली घडवायची. बरोबर. सो आपलं होणारं बाळ हे सगळ्या लेवलवर चांगलं जर का व्हायचं असेल तर जसं पहिले सांगितलं की आई त्यागाची मूर्ती आहे. मग तुला जर का येऊन काहीतरी कोणीतरी बोललं किंवा एखाद्या नवऱ्याने चापट जरी मारली तरी तुला 5व्या-10व्या मिनिटाला त्यातनं बाहेर यावं लागणार आहे, कारण की तुझ्याकडे एक स्ट्रॉंग वाय आहे. का? कारण आपल्याला बाळाला चांगलं बनवायचंय, बाळाला ह्याच वातावरणात नाही वाढवायचंय, बाळाचं काहीतरी फार चांगलं झालं पाहिजे असा उद्देश असावा. बरोबर. म्हणजे इथे थॉट प्रोसेस पण महत्वाची आणि ती अडॉप्ट करायला पण जमलं पाहिजे. ते होत नाही. अडॉप्ट नाही होणार ते, कारण की तुमचं अपब्रिंगिंग झालेलं. सपोज आता एक प्रेग्नंट महिला साधारण 20 ते 25, 20 तर आता नाही, पण 20 ते 30च्या घरातल्या आपण प्रेग्नंट महिलांचं वय पकडू. मग जन्मापासून 20 वर्षापर्यंत तुमच्या घरात काही रिच्युअल्स आहेत, सवयी आहेत, विचार आहेत, वागणूक आहेत. तुमच्या अचानक 9 महिन्यात तुमच्यात कसं काय बदल होऊन जाणार आहे? नाही ना, साहजिकच नाही. म्हणजे नाहीच होणार जर तुम्ही काही टेक्निक्स नाही केले तर. बरोबर. जेव्हा प्रेग्नन्सी राहिली, तुम्ही आमच्याकडे आलात, आम्ही जे सांगितलं ते करायला तुम्ही 100% आमच्या पुढे सरेंडर झालात, तर आम्ही 100% ते करून देऊ शकतो. बरोबर. त्याला एक प्रॉपर सिलेबस सेट केला जातो. त्या गर्भसंस्कारांना आपण म्हणजे बेसिकली 9 महिन्याचा जर का सिलेबस पकडला, 3 टप्प्यात आपण डिवाइड करतो. फर्स्ट ट्रायमिस्टर, प्रेग्नन्सी राहिली, 2रा महिना, 3रा महिना. सेकंड ट्रायमिस्टर, 4था, 5वा, 6वा महिना. आणि लास्ट ट्रायमिस्टर, 7वा, 8वा, 9वा महिना. ते 3 ट्रायमिस्टरमध्ये, अगेन ह्या 9 महिन्याला परत 3 ट्रायमिस्टरमध्ये डिवाइड करतो. आणि त्याच्या आधीचा पिरियड 3 ते 6 महिन्याचा, त्याच्यानंतरचा पिरियड 0 to 5, की जन्म झालेला बेबी टू 5. म्हणजे हे सगळं स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्ह होणाऱ्या गोष्टी, स्टेप बाय स्टेप आहे. आता मी पाहतो बरं का, नाही का, ज्यावेळेस काही महिला ज्यावेळेस प्रेग्नेंट असतात तर त्यांना तुम्ही संगीत ऐका किंवा पुस्तकं वाचा किंवा स्तोत्र ऐका, बरोबर, ह्या गोष्टी करायला लावतात. त्याचा खरंच परिणाम होतो का? ह्याचा खूप चांगला प्रभाव पडतो. खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. आता जर का
आपण आता हे एन्व्हायरमेंटबद्दल थोडक्यात बोलतोय, सायंटिफिक भाषेत जर का बोलायचं झालं तर एक जीन्स असतात. म्हणजे बाळा हे आईवडिलांचं सारखं रंगरूप, आजी आजोबांसारखं दिसणार असतं, कारण की फॅमिली हेरिडेटरी हिस्ट्री असते, की आपण म्हणतो ना की बाळ आत्यासारखं दिसतंय, आजोबाजीसारखं किंवा पणजीसारखं दिसतंय, तर काय जीन्स येते. म्हणजे प्रेग्नन्सी राहिली म्हणजे आई आणि वडिलांचे जीन्स त्यांच्यामध्ये येणार आहेत, आणि फॅमिलीचं ट्री जसं असतं तर फॅमिलीतले प्रत्येक कोणाचं ना कोणाचं त्यांच्या जीन्स रिसेसिव्ह जीन्स ते जीन्स ट्रान्सफर होणार आहे, आणि मग तुमचा रंग, रूप, केसांचा रंग, हाईट, बॉडी, सगळ्या गोष्टी, म्हणजे डोळ्यांची ठेवण, दिसणं वगैरे, हा काय जेनेटिक्स आहे. जेनेटिक ट्रान्सफर होणार. जेनेटिक केली तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांसारखेच दिसणार. बट एन्व्हायरमेंटल जीन्स म्हणून एक टर्म आहे, इपिजेनेटिक्स. जसं की आपण जेनेटिक्स बोललो, व्हॉट इज इपिजेनेटिक्स? इपिजेनेटिक्स काय आहे, तर हे एन्व्हायरमेंट तुमच्या बॉडीत जीन्स तयार करतं, आसपासचं वातावरण. हो. म्हणजे जसं की आपलं शरीर ट्रिलियन्स ऑफ सेल्सने बनलेलं आहे. करेक्ट. एक स्पेसिफिक लाईफ सायकल नंतर जुने सेल मरतात, नवीन तयार होतात. बरोबर. प्रत्येक सेलमध्ये मेमरी आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तसंच मेमरी पण आहेत. मग जेव्हा गर्भसंस्कारांच्या ह्या पिरियडमध्ये आपण आईच्या विचारांवरती, काही स्पेसिफिक मंत्रांवर पण मी याच्यानंतर येईल मुद्द्यावर ह्या, की स्पेसिफिक एक म्हणतात की सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेस ओंकाराचा साऊंड निर्माण झाला होता. म्हणजे पहिला साऊंड ओंकार आहे. ओंकारचा म्हणजे इरिस्पेक्ट ऑफ रिलिजन जर का सांगायचं झालं, की अ उ म जरी आपण अक्षर बोलले, आता अल्लाहू अकबर आहे त्याच्यात पण तेच आहे. सो सृष्टीचा साऊंड आहे हा, आणि याचा स्पेसिफिक तरंग म्हणजे व्हायब्रेशन्स तयार होतात जेव्हा ऑरा मॅपिंग मशीन मध्ये बघितले जातं. तुम्ही ऑरा मॅपिंग मशीन ऐकलं असेल. प्रत्येक ह्युमन बिंगचा एक ऑरा असतो, जे हायली स्टॅबिलाइज, म्हणजे जे नेहमी अध्यात्माच्या ह्याच्यात राहतात, किंवा जे विचारांनी नेहमी शुद्ध राहतात. अध्यात्म इन द सेन्स असं नाही की तुम्ही मंदिरात पुजारीच आहेत किंवा ते दिवसभर मंदिरात जाऊन बसलात, पोथी भजन पुराण, त्यात तो नाही. पण एक ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो. जसं की तुम्ही पाहिलं असेल की एखादी व्यक्ती आपल्या घरी आल्यावर आपल्याला असंच उगीच उदास किंवा नको असं वाटतं, ही व्यक्ती कधी जाईल, म्हणजे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स फील व्हायला लागतात. निगेटिव्ह समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला. किंवा एखादी व्यक्ती अशी आली की आपल्या ओळखीची पण नाही, आपल्या पहिल्यांदा आपल्याकडे आली, बट त्यांचं ऑरा खूप पॉझिटिव्ह असतं. हे आपल्याला कॉमन ह्युमन बिंग्सला माहिती नसतं, ऑरा किंवा ह्या सगळ्या टर्म्स. फील होतात त्या गोष्टी. पण त्यांना फील होत असतात. बरोबर. सो हायली स्पिरिच्युअल लोक, किंवा स्पिरिच्युअल म्हणण्यापेक्षा विचार, मन शुद्ध असलेले लोक, प्रेमभाव मनात प्रत्येकासाठी, दयाभावना, मानवता, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या मनात असतात त्या व्यक्तींचा ऑरा आपोआपच पॉझिटिव्ह असतो. ते ऑरा मॅपिंग मशीनमध्ये त्यांचा ऑरा खूप जास्त ब्राईट दिसतो. म्हणजे आता तर मशीन्स आल्या, सायन्सनी सगळ्या गोष्टी. ऑरा मॅपिंग मशीन मिळते, तर तुमचा ऑरा चेक करू शकता तुम्ही किती आहे, काय लेवलला आहे, चेतनेचा लेवल काय आहे, बॉडीमधले चक्रास कोणकोणचे आपले ब्लॉक आहेत, कोणचे ओपन आहेत, हे सगळ्या गोष्टी सायन्सने प्रूव्ह केल्या. चेक करतात हे सगळं सायन्सने आता प्रूव्ह केलंय. यापूर्वी तर बरेच जण वेड्यात काढायचे की हे काय अंधश्रद्धा आहे का, हे काय असं थोडी असतं, आपण बोलतोय बाळाला ऐकू येतंय का. आता आपण ह्याला गर्भसंवाद म्हणतो. म्हणजे तुम्ही नाही का सांगितलं की मन, बाळाला विचार किंवा मंत्र किंवा संगीत याचा प्रभाव होतो का, तर 100% होतो. जसं स्वामी विवेकानंदांचं उदाहरण मी या ठिकाणी देईल. त्यांच्या आई ध्यानधारणा खूप करायच्या, आणि त्यामुळे स्वामी विवेकानंदांचं सगळ्यात जगात नाव आहे, अनन्यसाधारण बुद्धिमत्ता होती त्यांची. बरोबर. तर हे मेडिटेशन त्यांच्या आईने प्रेग्नन्सीमध्ये जे केलं होतं, आणि त्यानंतर त्यांनीही जी दीक्षा घेतली होती, त्यांनी पण स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप गोष्टी केल्या होत्या. पण त्याचं बीज त्यांचं कुठं पेरलं गेलं होतं, तर आईच्या गर्भावस्थेतच. आणि त्यामुळे हायली जगाच्या पाठीवर आपल्या मुलाचं नाव व्हावं असं व्यक्तिमत्व आपण गर्भसंस्कारातून घडवू शकतो. आणि स्पेसिफिक म्युझिक जर का तुम्ही ऐकवणार असाल, म्हणजे मी नाही म्हणत की तुम्ही काही स्पिरिच्युअल काही तंत्र वगैरे तेच करा म्हणून, तुम्ही कुठलंही एक म्युझिक रोज ऐकवा, त्यात शांत करणार कुठलंही, म्हणजे तिला जे आवडेल ते. आणि तुम्ही ऑब्झर्व करा, म्हणजे हे ऑब्झर्वेशन झालेलं पण. म्हणजे एखाद्या गर्भवती महिलेला तुम्ही रोज एखादं म्युझिक ऐकवलं, तिला आवडतंय पण ते, तर बाळ झाल्यानंतर, बाळ खूप रडत असताना ते म्युझिक लावल्यावर बाळ शांत बसतं. इव्हन माझ्या जे पेशंट्स आहेत त्यांना गर्भसंवाद आपण करवतो, की पॉझिटिव्ह रिअलिस्टिक थिंकिंगमध्ये आपण काही ॲफर्मेशन्स त्यांना म्हणायला लावतो. त्यालाच आपण गर्भसंवाद असं म्हणतो. गर्भसंवाद म्हणजे आपल्या होणाऱ्या बाळाशी पोटावर हात ठेवून आपण कनेक्ट व्हायचं पूर्ण, आणि बाळाशी बोलायचे की बाळा तू खूप बुद्धिमान आहेस, बाळा तू हुशार आहेस, बाळा तू गुणी आहेस. म्हणजे ह्या प्रकारचे काही त्या महिन्याप्रमाणे आपण सेट केलेले असतात. मग असं मला काही माझ्या पेशंट्सकडनं फीडबॅक येतो की मॅडम बाळ खूप रडत होतं, तुमचा आवाज ऐकवला शांत बसलं.
म्हणजे गर्भसंवादाची ती ऑडिओ जो पहिले आपण बोलत होतो. कधी कधी असं झालेलं आहे की मी त्या बाळाला कधीच भेटले नाही आणि बाळ खूप रडत होतं आणि मी जाऊन बाळाला हातात घेतलं, बाळ शांत बसलं. त्याच्याने माझा स्पर्श, माझा आवाज आणि माझं, जरी आमचे ऑनलाईन झाले होते क्लासेस तरी पण त्या बाळाला माझा आवाज ओळखीचा आहे. फील होतं कुठेतरी त्या हो, गोष्टी. आवाज ओळखू शकतात ते, त्या भावना ओळखू शकतात. जसं की प्राण्यांना सुद्धा तुम्ही साप जरी चाललेला असला तुम्ही थांबलात तर काही नाही करत तो तुम्हाला. बरोबर. तर प्राण्यांना सुद्धा व्हायब्रेशन्स कळत असतात की ही व्यक्ती आपल्यासाठी हार्मफुल आहे का नाही. हार्मफुल असेल तर तो चावणार, कारण तो Correct. सेल्फ प्रोटेक्शन, सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असतं त्यांच्याकडे. राईट राईट. तर त्याचप्रमाणे बेबी पण एक एकदम खूप जास्त सेन्सिटिव्ह लेवलला आहे प्रेग्नन्सीमध्ये. मग म्हणून तुम्ही जे पण काय करतात ते खूप जास्त काळजीपूर्वक केलं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टींचा प्रभाव म्हणजे एपिजेनेटिक्सवर आपण बोलत होतो, तिथे आपण परत येऊयात की आपलं गर्भसंस्कार केलेलं जे बाळ आहेत, मी आत्तापर्यंतचे बरेच टेस्टिमोनियल 10 वर्षात माझ्याकडे आहेत, जे माझ्या वेबसाईटवर किंवा माझ्या तुम्ही पेजवर जाऊन बघू शकता की बाळांमध्ये काय काय क्वालिटीज आहेत. सो माइलस्टोन्स पण असतात की मान धरणं, बसणं, बोलणं. 2-2 महिन्याचे मुलं ओंकार उच्चारताना आमच्या याच्यात आहेत. आत्ताच रिसेंटली एक व्हायरोलॉजिस्ट आमच्याकडे होती, स्वतः व्हायरोलॉजिस्ट होती ती. तर तिचं बाळ, आता गणपती बसले होते त्यावेळेस आरती लागली की हात जोडून बसायचा. 3 महिन्याचं बाळ. वा, म्हणजे ह्या गोष्टी आणि आरती लागली तर तेव्हा जोडायचा आणि त्याला किती इतर वेळे म्हणलं टाळ्या वाजवतो, वाजवायचा नाही. आणि आरतीची घंटी वगैरे आजोबा आरती म्हणायला लागली तो लगेच टाळ्या वाजवायला लागायचा. सो हे परिणाम आहेत गर्भसंस्काराचे की प्रेग्नन्सीमध्ये आपण ते संस्कार दिलेले आहेत सगळे त्या फिमेल्सला, आणि हे बाळ पोटातून ऐकतंय सगळे हे. सो हे प्रूव्ह पण झालं, म्हणजे समोर माझ्या सुद्धा समोर उदाहरणं आहेत. बरोबर. सो हे जे बाळ आहे म्हणजे 5 वर्षापर्यंत तर आपल्याकडे आहे, आपण जसं पाहिजे तसं घडू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या मूर्तिकाराला जर का एखादी मूर्ती बनवायची तर तो कशी बनवेल, त्याला जशी पाहिजे तशी बनवेल. बनवू शकतो. तर ते टूल आईकडे आहे. फक्त ते आपल्याला वापरता पाहिजे तशी आलं पाहिजे मूर्ती, व्यवस्थित ती गोष्ट. आपल्याला पाहिजे तशी मूर्ती म्हणजे आपलं बाळ घडवू शकतो. यू कॅन क्रिएट युअर वूम. त्याच्यावर एक पुस्तक पण आहे की यू कॅन क्रिएट युअर वूम, यू कॅन डिझाईन युअर बेबी. डिझाईन म्हटलंय, डिझाईन जसं पाहिजे म्हणजे तसं तसं डिझाईन करू करू शकतो शकता. का करायचंय, कारण की 5 वर्षापर्यंत बाळ तुमच्याकडे आहे. आता थोडंसं 3 वर्षांनीच मुलं नर्सरीत आणि याच्यात जात, प्ले ग्रुपला जातात. पूर्वी 5 वर्षापर्यंत मुलं घरातच असायची. मग घरात सगळं एन्व्हायरमेंट चांगलं आहे, पण बाहेर जेव्हा जाईल तेव्हा मुलं चांगले असतील का नाही सांगता येत नाही. तिथे आतापर्यंत बाळ सेफ झोनमध्ये आहे, तिथे तुमची खरी परीक्षा आहे. मग असं असतं की 5 मुलांचा ग्रुप आहे, त्याच्यात 4ही मुलं खूप बंड आहेत, खोटं बोलणारे, धिंगाणाखोर, मस्तीखोर आहेत, अभ्यास नाही करत, हे सगळ्या गोष्टी आहेत. आपलं बाळ एक आयडियल बाळ आहे. ते त्या सर्कलमध्ये गेल्यावर चान्स आहे की या 4 जणांचं बघून 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 त्याच्यामध्ये इपिजेनेटिक्स येणार, म्हणजे एन्व्हायरमेंटल जीन्स एंटर होणार. करेक्ट. पण जर का तुम्ही प्रेग्नन्सी राहण्यापासून आधी, प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासून तर 5 वर्षापर्यंत तुम्ही आम्ही सांगितलेल्या पद्धतीने काम केलेलं असेल तर हा बाळ तुमच्या त्या 4 मुलांना चेंज करणार आहे. एवढं स्ट्रॉंग एपिजेनेटिक्स आहे. एन्व्हायरमेंटल एवढं भयानक change होऊ शकतं. एन्व्हायरमेंटल जीन्स खूप काम करतात. कारण की आपण म्हणतो ना, मुलगा माझा खूप चांगला होता पण त्याला संगत चांगली लागली नाही बिघडला, हे खूप वेळा ऐकतो आपण. मग आपल्या हातात आहे का मुलगा नेहमीच घरात कोंडून ठेवणं? नाही. तर मग आपल्या हातात काय, आपल्या बाळाला संस्कार देणं. आपलं बाळ कुठेही गेलं तर 4 लोकांना ते सुधरूनच येईल, ना की तो बिघडून येईल. करेक्ट आहे. तर ह्या प्रकारचं काम आपण करून घेतो. ह्या गोष्टी इतक्या वास्ट आहेत ना की म्हणजे ह्याच्याबद्दल फक्त आपण तुरळक गोष्ट ऐकतो, गर्भसंस्कार झाले पाहिजे, पुस्तक वाचा, हे वाचा. पण त्याच्यासोबत आणखीन एक असं केलं जातं की योगा एक केलं जातं. योगाबद्दल एक असं म्हणतात की काही ठिकाणी असं बोलतात की गर्भवती महिलांनी योगा नाही करायला पाहिजे, तर तिला प्रेग्नन्सीवरती परिणाम होऊ शकतो. मिथ असतात त्या गोष्टीच्या. आणि काही ठिकाणी सांगतात की ते केले पाहिजे. हे ड्युअल सिच्युएशन मध्ये अडकतात. बरोबर. तुमचं काय ओपिनियन आहे त्याच्यावरती? आता ऍक्च्युली माझ्याकडे जे येतात ना गर्भवती महिला, मी त्यांना पहिल्यांदा सांगते, तुम्हाला माझ्याकडे जर हे सगळा कोर्स करायचा असेल तर तुम्ही पहिले तुमच्या घरचे सासू सासरे किंवा आपण पहिलं फॅमिली सेशन घेतो. म्हणजे काय होतं, ह्या सगळ्या तयार होतात, चालू करणार आपण, आणि मग घरचे म्हणतात की आमच्या काळात कुठं व्यायाम होता का, व्यायाम कुठं करत असतात का, त्यांनी काही बाळाला अजूनच होईल, आणि प्रेग्नन्सीमध्ये कुठे एक्सरसाइज करतात का, योग साधना करतात का, असं बोलल्या जातं घरातनं. आणि मग काय होतं, ते परत डिमोटिवेट होऊन जातात किंवा घरातनं परमिशन मिळत नाही. मग आता ॲज अ डॉक्टर मला हे सांगायचं आहे की प्रेग्नन्सीचे ते जे 3 टप्पे आहेत, त्या पहिल्या 3 टप्प्यांमध्ये आपण फक्त ध्यानधारणा, प्राणायाम, मेडिटेशन, काही मंत्र उच्चार अशी साधना करून घेतो, जेणेकरून न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट बाळाची जी सुरू झालेली आहे, ब्रेनच्या डेव्हलपमेंटची जी सुरुवात झालेली आहे, तर तिथे काम होणार आहे. फार फिजिकल ॲक्टिव्हिटी नॉट रेकमेंडेड इन फर्स्ट 3 मंथ्स. ओके. देन
4था, 5वा, 6वा महिना हा सुखकर पिरियड असतो. ह्याच्यामध्ये हलके व्यायाम आपण करू शकतो, तेही अगेन डॉक्टरांच्या रेकमेंडेशन. म्हणजे आमचं काम नेहमी जॉईंटली चाललेलं असतं. आमच्याकडे पेशंटच बरेच जण गायनेकॉलॉजिस्टनीच पाठवलेले असतात की यांची मेडिकल ट्रीटमेंट इकडे चालू आहे आणि मग गर्भसंस्कार यांना लावायचे तर तुम्ही करा. आणि मी डॉक्टर असल्यामुळे मला फिजिकल म्हणजे त्यांच्या रिपोर्ट्समध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत काय नाही त्या गोष्टी सुद्धा मला कळतात. इव्हन आम्ही कम्प्लीट बेड रेस्ट असलेल्या लोकांचंही गर्भसंस्कारचं पूर्ण सेशन्स 9 महिने करून घेतो. आणि प्रीमॅच्युअर लेबर बऱ्याच जणांचे टाळले जातात त्यामुळे. म्हणजे खूप गोष्टी असतात. सध्याचा तो ज्वलंत प्रश्न आहे की प्रीमॅच्युअर लेबर होतात किंवा स्टिच टाकलेला असतो किंवा वेगवेगळ्या मेडिकल कंडिशन्स असतात. मग ह्या मेडिकल कंडिशन्स अनुसार आम्हाला ठरवावं लागतं की ह्यांना काय काय. समजा आता प्लासेंटा प्रिव्हिया म्हणून एक टर्म आहे मेडिकलमध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांना फार हालचाल नसती करायला सांगितलेली. मग त्यावेळेस आम्ही त्यांना चेअर योगा शिकवतो की तुम्ही बसून अपर बॉडी मुवमेंट करा, हाताचे काही व्यायाम करा. सो प्रत्येक ह्युमन बिंग वेगळं आहे, प्रत्येकाला असलेले मेडिकल प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, म्हणून त्यांच्यासाठी योग साधनेचा सेट पण प्रत्येकासाठी वेगळा आहे. वेगळा म्हणजे सगळ्यांसाठी आता जसं योगाच्या वर्गाला तुम्ही जाता, क्लासेसला जाता, तेव्हा कंबाईनली सगळ्यांना एकच सारखे आसनं करून घेतले जातात. तर प्रेग्नन्सी हा खूप नाजूक पिरियड आहे. ह्याच्यामध्ये खूप काळजीपूर्वक आसनं करून घ्यावे लागतात. आणि ज्या फिमेलला काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे मेडिकली शी इज टोटली फिट आणि रिपोर्टमध्ये सगळं ओके आहे, त्यांना आपण लेबर रूमच्या आत जाईपर्यंत एक्सरसाइज करून देतो. आणि मग नॉर्मल लेबरसाठी त्यांची शरीर पूर्ण नॉर्मल असो किंवा सेक्शन असो. मी नेहमी सांगते की गर्भसंस्काराचा अजून एक मिथ आहे की लोक म्हणतात की गर्भसंस्कार केले की नॉर्मल डिलिव्हरी होणार. माझ्याकडे आले की पहिलेच ते लोक सांगतात नॉर्मल होईल का मॅडम. सो मी त्यांना सांगते त्यावेळेस जी सिच्युएशन असेल, कारण की ऑब्स्टेटिक्स हे सर्वात कॉम्प्लिकेटेड सायन्स आहे. म्हणजे सगळ्याच ब्रांचेसमध्ये मेडिकल पैकी ही सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड ब्रांच आहे. त्यावेळेस डिलिव्हरीच्या वेळेस तुम्हाला काय काय सिच्युएशन येईल ते आपण आत्ताच नाही प्रेडिक्ट करू शकत. आपण प्रेडिक्ट काय करू शकतो की आपण केलेल्या योगासनांमुळे, ध्यानामुळे आणि सगळ्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं फिजिकल फिटनेस चांगला राहील, तुमची मसलची स्ट्रेंथ चांगली राहील, जे आपण पेल्विक एक्सरसाइजेस करून घेतो. त्यामुळे लेबर इझी होईल, नॉर्मल असेल तरी आणि सेक्शन असेल तरी आईला होणारा त्रास नाही होणार. जेवढा त्रास म्हणजे जे योगा नाही करत त्यांना जेवढा त्रास होणार आहे त्यापेक्षा निश्चितच ज्या करतात त्यांना 100% कमी त्रास होणार आहे. खूप इझिली प्रेग्नन्सी. माझ्या तर बरेचसे पेशंट सेकंड टाइम आताच झाली, माझ्या एका पेशंटची 6 महिन्याचं बाळ झालंय. सेकंड टाइम लेबर होतं. डॉक्टरांना असं वाटलं की सेकंड टाइम जरी असलं तर 15-20 मिनिटात तर काही डिलिव्हरी होत नाही. त्यांनी प्रिपेअर वगैरे करायला सांगितलं आणि असिस्टंटला सांगितलं लक्ष द्या. आणि डॉक्टरांना एक इमर्जन्सी केस होती म्हणून त्यांनी दुसऱ्या ओटीमध्ये इमर्जन्सी केस घेतली. तर ह्या आमच्या पेशंटची डिलिव्हरी 15 मिनिटात नॉर्मल झाली. असिस्टंटनीच केली. सो असिस्टंटला वाटलं तर डॉक्टरांना बोलवायच्या आधी आपलं होतं इझिली. तर आई एकदम खुश. दुसऱ्या दिवशी ती उठून बसलेली हसत, एकदम हेल्दी, बाळ ती हेल्दी, काही कॉम्प्लिकेशन नाही. सो असे खूप टेस्टिमोनियल्स आहेत की आईचं हेल्थ खूप चांगली राहते योग साधना केल्याने. आणि योग हा शब्दाचाच अर्थ असा आहे की आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. बरोबर. सो योग शब्दातच सगळं काय आहे की फक्त फिजिकल लेवलवर योग नाही काम करत, तर मन, बुद्धी, सोल ह्या सगळ्यावरती योग साधनेने काम होतं. करेक्ट. त्यामुळे दिव्य संतान निश्चितच योग साधनेने आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये पहा ना, गर्भवती महिलांकडून बऱ्याचशा कॉमन चुका होत असतील, तर कोणत्या चुका होत असतात बरं तरी? आता चुका म्हणजे कसं की काहीतरी युट्यूब बघून आपण काहीतरी व्यायाम करायचे, किंवा आता आजकाल युट्यूब ही खूप मोठी, गुगल किंवा युट्यूब, व्हॉट्सअप ही खूप मोठी इंडस्ट्री झालेली आहे. मग आम्ही त्यांना नेहमी सांगत जातो की तुम्ही तुमचे जे डॉक्टर ज्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे ते आणि आम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही काहीही मनाने करायचं नाही. तुम्ही बुक रिडिंग अशा किरकोळ गोष्टी करू शकतात. हे बघा, प्रेग्नन्सी म्हणजे काही आजार नाहीये. तुम्ही सगळे कामं करू शकता, घरातले कामं करू शकता, सगळे तुम्ही डेली रिच्युअल्स, तुमची जॉबही करू शकता 9व्या महिन्यापर्यंत. बट तुम्हाला फक्त सावकाश करायचं आहे काम. स्पीडमध्ये थोडं कंट्रोल, पळत नाही करायचं किंवा खूपच घर भरपूर काढला आवरायला आणि आवरत बसलो असं नाही. तर तुम्हाला एक प्रॉपर रेस्ट पाहिजे, तुमचा आहार खूप चांगला पाहिजे, तुमची झोप चांगली पाहिजे, तुमचं मन नेहमी आनंदी पाहिजे आणि एक साधारण थोडीशी शरीराची हालचाल जर का सगळं डॉक्टरने रेकमेंड केलं असेल तर करू शकता. मग चूक काय होते की बेड रेस्ट सांगितल्यावर सीझर होईल, मग थोडं काम करताच डॉक्टरने नाही सांगितलं तरी सुद्धा. तर मग माझा त्यांना सल्ला हाच असतो की डॉक्टर जेव्हा सगळं सांगताय तुम्हाला की असं करा हे करू नका, तर तुम्ही त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने केलं पाहिजे. बरोबर. मग खाण्याच्या बाबतीत बरेच मिथ असतात की पपई खाऊ नका, केळी खाऊ नका, हे खाऊ नका, हे उष्ण आहे, ते उष्ण आहे. तर आहाराचा आम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे, डॉक्टरांनी म्हणा, आम्ही म्हणा. तर तो प्रेग्नन्सी मधला आहार योग्य ट्रायमिस्टर प्रमाणे सेट केला जातो, महिन्याप्रमाणे, ऋतूप्रमाणे सेट केला जातो.
मग आम्ही सांगितलं तेवढं आणि आम्ही सांगितलं तेच तुम्ही खायला पाहिजे. म्हणजे बरेच जण आता स्वतः काही सर्च करतात, मग आम्हाला पण पाठवतात, मॅडम मी युट्यूबवर असं रील आलेले, मग आम्ही खाऊ का, पिऊ का, हा व्यायाम करू का, तुम्ही तर हा घेतलाच नाही आमचा. सो ह्या चुका प्रेग्नंट महिलांकडनं होतात, की ते थोडंसं काही जण काहीच करत नाहीत आणि काही जण खूप जास्त डोकं चालवतात, की आपण हे करू का, ते करू का, म्हणजे काय काय करू दोन्ही का. गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात. तर त्यामुळे बॅलन्स साधन तज्ज्ञांकडनं सल्ला घ्या तुम्ही, असं स्वतःच्या मनाने काही करू नका, कारण प्रेग्नन्सी हा खूप नाजूक पिरियड आहे. बरोबर. बऱ्याच वेळेला मग मिसकॅरेजेस होतात, काहीतरी ते करायला जातात, मग खूप वॉक करायला केलं की नॉर्मल डिलिव्हरी होती, की 9वा महिना झाला की खूपच अति वॉक करायला लागतात त्या. सो आपण रेकमेंडेड केलेलं आहे की पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये तुम्ही फक्त 20 मिनिट वॉक करा, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये तुम्ही 30 मिनिट वॉक करा, आणि लास्ट ट्रायमिस्टरमध्ये 8वां 7वां 8वां सगळं नॉर्मल असेल, बेडलेस नसेल तर तुम्ही 20 मिनिट 2 टाइम्स वॉक करा. एकदाच 40 मिनिट नका जाऊ. 20 to 30 मिनिट सकाळी, 20 to 30 मिनिट संध्याकाळी. त्यानंतर मग डक वॉक आहे, मग वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण लास्ट 9व्या महिन्यात करून घेतो. बऱ्याच वेळेला नॉर्मल डिलिव्हरी व्हावी 7व्यापासूनच बरेच जण करतात, पण त्याला सेट आहे, त्याला प्रॉपर एक वीक्स प्रमाणे गोष्टी आहेत, तर त्याच पद्धतीने टाइम टेबलनुसार चाललं पाहिजे. त्या टाइम टेबलनुसार चाललं पाहिजे. आणि बघा तुम्ही जर का एखादा युट्यूबवर जाऊन व्हिडिओ काढला तर त्याच्यामध्ये ते व्हिडिओमध्ये सांगणारे लोक डॉक्टर आहेत का, गर्भसंस्कारचे तज्ज्ञ आहेत का, त्यांची डिग्री आहे का, ह्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं नसतं. काही जणांचं असतं, पण मग ते लोक सांगणारे कोण आहेत आणि मग त्यांनी तुमचा पर्सनलाइज अभ्यास केलेला आहे का. बरोबर. म्हणजे एकाच घरात जर का भाऊजई आणि दोघी बहिणी जरी असतील, जुळ्या जरी असतील आणि प्रेग्नंट आहेत सोबत, तर त्यांना सेट वेगवेगळा असतो आपला. कारण त्या दोघांचं घरातली परिस्थिती वेगळी आहे, त्यांचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, त्यांची थिंकिंग किंवा जॉब प्रोफाईल वेगळा आहे, त्यांची मेडिकल स्थिती वेगळी आहे, आणि महिने पण वेगळे आहेत. मग आपण एकच सारखा सेट कसा देऊ शकतो प्रत्येकाला. सो त्यामुळे आपण असं सांगतो की तुम्ही पर्सनलाइज एखाद्या तज्ज्ञांकडनं सल्ला घ्या आणि तुम्ही पर्सनलाइज सेट घ्या, म्हणजे ह्या चुका होणार नाही. त्यांनी तुम्हाला एक तर आजकालच्या जीवनामध्ये एक मूल होणं सुद्धा म्हणजे मुलं विकत घ्यावे लागतात. अजून IVF वगैरे आपण बरंच ऐकतो की 100 20 लोकांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, मग ते IVF आहे. IVF बेबी म्हणजे तुम्ही बाळ विकत आणताय जाऊन लॅबमधून. बरोबर. सो थोडक्यात असं सांगायचं झालं तर मग त्यामुळे तुम्ही जर का ह्या चुका टाळल्यात आणि काही तज्ज्ञ लोकांचा सल्ला वेळोवेळी घेतलात, ज्या डॉक्टरांकडे तुम्ही डिलिव्हरी करणार पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू ठेवा, तिथेच डिलिव्हरी करा, म्हणजे त्यांना सगळीच हिस्ट्री तुमची माहीत असते. करेक्ट. आणि दुसरं म्हणजे गर्भसंस्कार तुम्ही कोणाकडनं घेत असाल तर त्याही तज्ज्ञांचा तुम्ही वेळोवेळी सल्ला घ्या. बरोबर. आता आमच्या याच्यात तर आम्ही 24/7 सपोर्ट दिलेला असतो, की तुम्ही यू कॅन कॉल मी एनी टाइम. रात्री 1ला जरी तुमचं दुखायला लागलं तर यू कॅन कॉल मी. म्हणजे आम्ही गाईड करतो की तुम्ही आत्ताच दवाखान्यात जायला पाहिजे का नाही. कधी कधी फार लवकर जातात, कधी कधी खूप वेळ झाली तरी जात नाहीत. सो ह्या पण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या मॅटर करतात. आता पहा ना, ह्या गर्भवती ज्या प्रेग्नेंट महिला आहेत तर त्यांची दिनचर्या कशी असायला पाहिजे, एक शॉर्ट कसं सांगता शकता तुम्ही? एक शॉर्टमध्ये आपण सांगायचं झालं की एक आदर्श दिनचर्या फक्त प्रेग्नंट महिलांनीच नाही, लहान मुलांनी मोठ्यांनी सगळ्यांनीच फॉलो केली पाहिजे. त्यातल्या त्यात प्रेग्नन्सीमध्ये तर तुम्ही केली पाहिजे. सकाळी लवकर उठणं, दिवसाची सुरुवात ग्रॅटिट्यूडनी करणं की आपल्याला ईश्वराने खूप काही चांगलं दिलेलं आहे. म्हणजे वर्स्ट केसमध्ये तुम्ही जरी म्हणलं ना की एखाद्या स्लम एरियामधली स्त्री आहे, तिच्याकडे पण काहीतरी चांगलं असतेच. बरोबर. मग त्या पॉझिटिव्ह थिंकिंगने दिवसाची सुरुवात करा. आनंदी राहण्याचा संकल्प तुम्ही स्वतःशी करा. आरामात दिवसभरातल्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करा. तुमचा आहार उत्तम, ताजा आणि घरगुती बनवलेला आणि ताजा आहार. जेवण बनवल्याच्या 1 तासात तुम्ही जेवलं पाहिजेत. त्यानंतर महिन्यांप्रमाणे आहार वाढवा. आपल्या इंडियन कल्चरमध्ये असं असतं की मी आता 2 पोळ्या खाते तर मी 2च पोळ्या खाणार 9व्या महिन्यापर्यंत, जातच नाही. तर जात असो नसो, उलटी जरी झाली तरी चालेल, पण तुम्ही आहार वाढवा, कारण तुम्हाला 2 जीवांचं पोषण करायचंय. त्यात ताज्या भाज्या, फळे, सॅलड ह्याचा समावेश करा. थिंकिंग नेहमी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. घरातलं वातावरण आनंदी ठेवा. म्युझिक ऐका, जे आवडतं ते करा. छंद जोपासा. त्यानंतर रात्री तुम्ही लवकर झोपा, कारण की रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच सांगितलेलं गेलेलं आहे आणि त्याला आरोग्याच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्व आहे. इन शॉर्ट, आदर्श दिनचर्या फॉलो जर का केली तरच तुम्ही एक आदर्श माता बनाल आणि आदर्श बाळाला तुम्ही जन्म द्याल. करेक्ट. तर त्यामुळे तुमची दिनचर्या ही आदर्श असली पाहिजे, आहार आदर्श असला पाहिजे, तुमची झोप ही रात्रीची एक साऊंड स्लीप ऑफ 6 to 8 hours पाहिजे, जे की फार 7 म्हणजे तुम्हाला सांगितलं जातं 8 तास झोपलं पाहिजे, तर तुम्ही 2ला झोपता आणि सकाळी मग 9ला उठता. असं नाही, तुम्ही लवकर फॉलो करतात पण तो कधी पाहिजे तो नाही फॉलो केला.
सो लवकर जेव्हा तुम्ही झोपता आणि सकाळी लवकर उठता तर तुमच्याकडे एक ऍक्टिव्हिटीज करायला खूप दिवसाचा मोठा वेळ मिळतो आणि पहाटेचं वातावरण खूप चांगलं असतं, ऑक्सिजन भरपूर असतो, त्यावेळेस तुम्ही व्यायाम प्राणायाम करू Exercise. शकता, आध्यात्मिक गोष्टी करू शकता, मंत्रांचा उच्चार करू शकता. सो निगेटिव्हिटी खूप कमी असते सकाळच्या वातावरणात. बरोबर. ते आदर्श दिनचर्या फॉलो केल्यानंतर आता आपले बाळ आपल्याला बघून मोठं होणार आहे. आई जर का 10ला उठत असेल तर बाळाला 10लाच उठायची सवय लागणार आहे. करेक्ट आहे. तर त्यामुळे हे सगळं काम आपण आईवर करून घेतो आणि तिला चान्स आहे पूर्ण पर्सनॅलिटी चेंज करायचा 9 Change महिन्यात. करायचं. सो आपण इन शॉर्ट असं सांगतो की 20 वर्षाचं काम तुम्ही 9 महिन्यात करू शकता बाळावरचं. बरोबर. म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी नंतर तुम्ही बाळाला डेव्हलपमेंट करण्यापेक्षा तुम्ही आधीपासून हे केलं तुमचं नंतरचं काम वाचणार आहे. वाचणार आहे तुमचं काम. नक्की मॅडम, ह्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहे आणि तुमच्यासोबत चर्चा करून मला म्हणा की आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्यांचं उत्तर त्यांना नक्की भेटलं असेल. म्हणजे हे प्रेग्नन्सीबद्दल फक्त ऐकतो आपण, पण ते असं कधी काहीतरी वेगळा व्यक्ती सांगणार, एखादा दुसरा तिसरीच माहिती सांगणार, पण प्रॉपर व्यक्तीकडून ज्या माहिती ऐकलं की त्यातून जे भेटणारी माहिती ती खरंच महत्त्वपूर्ण राहते. महत्त्वपूर्ण. नक्की मॅडम, तुमच्यासोबत बोलून आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आमच्या टीमलाही नक्की आनंद झाला. तुम्ही आमच्या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिला आणि गर्भसंस्कार या नाजूक विषयावरती तुम्ही तुमचं मत मांडलं. आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल नक्की माहिती झाली असेल. तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील की गर्भसंस्काराबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल, आमच्या कमेंट बॉक्सवरती नक्की तुम्ही कमेंट करा. मी डिस्क्रिप्शनमध्येही मॅडमचं इन्फॉर्मेशन देतो, त्यातूनही तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. असंच आपण आज या विषयासंदर्भात बोललो, भविष्यातही आपण नवनवीन विषयांसह भेटत राहणार आहोत, नवनवीन व्यक्तींसोबत. तसंच तुम्ही जोडले राहा ह्या आमच्या मराठी पॉडकास्टसोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद.